नमस्कार. सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आता थंडी येते आणि थंडीमध्ये बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला होता की आमचे पाय खूप पायाला भेगा पडलेले आहेत आणि खूप फुटतात, तर त्याच्यावर उपाय सांगा ना. तर थंडीत जसे फुटतात तसे उन्हाळ्यात सुद्धा बरं का पायाला खूप भेगा पडतात. खूप उष्णता वाढली तरी सुद्धा पायाला भेगा पडतात आणि थंडीमध्ये पण पायाला भेगा पडतात. तर त्याची आपण आधी कारणं शोधूया की का बरं पायाला भेगा पडतात. तर सतत उभं राहून काम करणं त्याच्यामुळे पायाला भेगा पडू शकतात. तसंच तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण जर कमी झालं तरीसुद्धा पायाला भेगा पडू शकतात. थंडी त्यामुळेच पडतात बरं का. तसंच सतत मातीमध्ये काम करणं, बघा तुम्ही शेतकरी जे लोक असतात किंवा अनवाणी चालतात तर त्यांच्या पायाला खूप भेगा पडतात. उष्णता ज्यांची पित्त प्रकृती असेल तरीसुद्धा त्यांच्या पायाला भरपूर भेगा पडतात. तर आता ह्या भेगा पडू नये म्हणून सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे, कारण या भेगा जर शुगर असेल तर या भेगा खूप धोकादायक ठरू शकतात. तेव्हा योग्य वेळी काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे बरं का, की त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आणि बसल्या बसल्या त्या भेगांवरची सालं अशी काढत राहतात. बरेच जणांना तो चाळा असतो की बसल्या बसल्या आपलं काढत राहायचं. अजिबात तसं करू नका. एक अगदी छान, अगदी तुम्ही थोडेसे कष्ट घ्यायला लागतील हे, पण आपल्या शरीराची आपण छान निगा राखली तरच पुढचे जे धोके आहेत ते टळू शकतात. तर ज्यांना भेगा पडलेल्या आहेत तर त्यांनी आपले पाय नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. आंघोळीच्या आधी तुम्ही काय करा, टब घ्या, टबमध्ये गरम पाणी घ्या. गरम पाण्यामध्ये तुमचे पावलं अगदी छान बुडवून ठेवा. ज्यांना शक्य असेल त्यांनी मिठाचं खडे मीठ टाका. ज्यांना अजून शक्य असेल त्यांनी तुरटी फिरवा त्या पाण्यामध्ये, कारण तुरटीमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहे. तसंच इप्सम सॉल्ट मिळत असतं, ते कधीतरी घाला की जेणेकरून तुमच्या पावलाला खूप छान असं निर्जंतुक होतील आहे. हां, तर हे पाय असे स्वच्छ त्याच्यात तुम्ही 15-20 मिनटं छान बुडवून ठेवा. पाय बाहेर काढल्यावर तुम्ही आपलं हे असतं की नाही, स्क्रबर असतं, त्यांनी हळू अलगद हाताने तुम्ही टाचा घासा. खूप जोरजोरात घासायच्या नाही. अलगद टिपून घ्या आणि त्याच्यावर लगेच सॉक्स चढवा. सॉक्स घालूनच घरामध्ये वावरा. तर तुमच्या ज्या भेगा आहेत त्याचं प्रमाण म्हणजे काही दिवसांनी कमी होईल आहे. लगेच अगदी आज आणि उद्या केलं तर असं होणार नाही, तर नक्की तुमचं कमी होईल आहे. पण आणखीन काळजी घ्यायची आपल्याला. रात्री झोपताना सुद्धा तुम्ही काय करू शकता, तर रात्री पण तुम्हाला जर शक्य झालं तर गरम पाण्यात पाय बुडवा, छान पुसून घ्या. आणि पूर्वी आम्ही लहान असताना आमची आजी माहिती का, कोकम हे मिळायचं, कोकमचं तेल मिळायचं, असं गोटा असायचा बघा, आणि ते असं थोडंसं गरम करायचे आणि मग ती तिच्या पावलांना लावायचे. आम्हाला म्हणजे मला पण लावते या जरा. तर लहानपणी काय एवढा भेगांचा वगैरे प्रश्न नसायचा, पण आम्ही खूप कुतूहल म्हणून आजीकडे ते बघायचं. तर ते कोकमचं मिळतो, असा गोटा मिळतो आणि तो असा थोडासा गरम केला ना की छान भेगांवर असा पसरतो. आताच अगदी त्याला नाव बरं का अगदी भारी दिलेलं, आणि बाटलीमध्ये येतं, कोकम बटर म्हणून येतं. तर ते थोडं महाग पडेल आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही आयुर्वेदिक दुकानात जा. अगदी तुम्हाला कोकमचा असा छान तेल म्हणून असा छान असा दगड, मी तुम्हाला फोटो दाखवते तसा असतो. ते थोडं गरम करायचं आणि छान पसरून त्याच्यावर लावायचं. अगदी लवकर तुम्हाला त्याचा आराम मिळतो बरं का, म्हणजे लगेच भेगा छान भरून येतात. आणि उपाय म्हणजे तुम्हाला सांगते की एक वॅक्स मिळतं, म्हणजे आपलं मधमाशांचं पोळं असं केली, त्या पोळ्याचं जे वॅक्स असतं ते गरम तेलामध्ये वितळायचं. त्यातलं जे मेण निघतं ते अत्यंत गुणकारी आहे बरं का, पण ते मिळालं पाहिजे. जर नाही मिळालं तर तुम्ही काय करा, सरळ खोबरेल तेल किंवा दुसरं आपलं मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल गरम करा. त्याच्यामध्ये आपली हे असतं की मेणबत्ती, ते खिसा आणि ते त्याच्यामध्ये वितळा आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1-2 चमचे अलोवेरा म्हणजे कोरफडाचं जेल घाला आणि छान असं गरम केल्यानंतर ते जे पेट्रोल असतं की म्हणजे हे पेट्रोलियम जेली छान तयार होते. म्हणजे आपलं व्हॅसलीन असतं ते आपलं अगदी स्वस्तात घरीच तयार होतं आणि प्युअर शुद्ध मिळतं आपण घरी केल्याने. अजून जर तुम्हाला आणखीन जर करायचं असेल तर थोडीशी हळद पण घाला आणि छान अशी त्याची छान पेस्ट बनते आणि ती तुमच्या भेगांमध्ये भरा. आणि त्याच्यावर काय होतं मात्र, ते लावल्यावर
आपली बेडशीट खराब होऊ शकते. त्यामुळे तुम्ही थोडंसं त्याच्यावर काही दिवस त्याच्यावर तुम्ही ना प्लॅस्टिकचा पिशवी आपली असते की ती अशी बांधून ठेवा आणि वरती सॉक्स चढवा, जेणेकरून तुम्हाला लवकर म्हणजे त्याचा आराम पडेल. तर दिवसा लावल्यावर काय होईल माहिती आहे का, परत त्याच्यावर धूळ बसेल, कारण ते जसं ओलसर असतं ना असं. तर त्याच्यापेक्षा तुम्ही रात्री लावा आणि त्याच्यावर सॉक्स चढवून हे करा, म्हणजे तुम्हाला लवकर त्याचा फायदा मिळेल. तर हे एक तर पायाची काळजी ही घ्यायची आहे. असं नाही की आपण जेवढी चेहऱ्याची घेतो ना तेवढी तुम्ही पायाची पण घ्या. आणि उगीचच त्याच्यावर खूप जोरजात घासणं, दगड घासणं, उगीचच कात्रीने त्या भेगा कापणं असले उद्योग करू नका. अगदी म्हणजे प्रेमळ सल्ला देते बरं का, की कारण त्याच्यातनं काहीतरी गंभीर होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही ना हे सोपे उपाय करा. अगदी तुम्ही आमसुलाचं तेल आणाच, अगदी खूप स्वस्त असतं ते, आणि तो गोटा अगदी पूर्ण थंडीभर तुम्हाला जाईल छानपैकी. तर करून बघा आणि मला नक्की सांगा. आणि तुम्ही काय करत होता, तुमच्या आजीने तुम्हाला काही सुचवलं असेल ते पण मला सांगा, खालती कॉमेंट्समध्ये लिहा. मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून